चमचमीत आणि झटपट तयार होणारी पावभाजी खायची असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा। सुरुवातीला काय करायचं, कढई घ्यायची, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे। आता भाज्या कोणकोणत्या घ्यायच्या तर सुरुवातीला घ्यायचा हिरवा वाटाणा, बारीक चिरलेला बटाटा, नंतर सिमला मिरची घेतलेली आहे, बारीक चिरलेली सिमला मिरची, थोडासा फ्लावर आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे। आता ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, थोडंसं तेलात फ्राय करायचे। आता भाज्या शिजण्यासाठी 1 ते 2 ग्लास पाणी इथे टाकायचे। आता इथे 2 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्यावर झाकण ठेवायचे आणि भाज्या शिजून घ्यायच्या। आता इथे भाज्या शिजलेल्या आहे, पाणी आटलेलं आहे, भाज्या शिजलेल्या आहेत। आता भाज्या सगळ्या स्मॅश करून घ्यायच्या। त्या एकत्र झाल्या, एकजीव झाल्या की भाजीला ही चव खूप छान येते। आता घ्यायची कढई, कढईमध्ये टाकायचं तेल आणि तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची। अद्रक लसणाची पेस्ट छान परतली की त्यामध्ये कांदा घालायचा, कांदाही छान परतून घ्यायचा। आता त्यामध्ये आपण बारीक केलेला बीट घातलेला आहे, बीटही व्यवस्थित परतून घ्यायचा। आता मसाल्यामध्ये घालायची हळद, लाल तिखट, 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा, व्यवस्थित परतून घ्यायचे। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ज्या काही आपण भाज्या स्मॅश केलेल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या, स्मॅश केलेल्या भाज्या घालायच्या आणि व्यवस्थित परतून घ्यायची। त्याला छान तेल सुटलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या। आता चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे। आता थोडीशी भाजी ठीक झालेली आहे, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि वरून तूप घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची। मस्त पावभाजी दिसती आहे आणि 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून एक पावभाजीला उकळी आणायची। आपली स्ट्रीट स्टाईल चमचमीत अशी पावभाजी तयार झालेली आहे। आता तवा घ्यायचा, तव्यावर तूप टाकायचे आणि पाव घेऊन ते दोन्ही साईडनी छान असे भाजून घ्यायचे। मस्त तुपात पाव भाजून घ्यायचे आणि आपली चमचमीत अशी पावभाजी तयार। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब